ऐन हिवाळ्यात राज्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हा हवामान विभागाने व्यक्त करण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गारपीट सोबत वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे पाऊस, तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अशाच हवामान अंदाजच्या व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. ऐन हिवाळ्यात राज्यात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारपीट हवामान विभागाने व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मराठवाड्याच्या अखेरीस राज्यभरात थंडीमध्ये वाढ होणार आहे. याच काळात दक्षिणेकडील बाष्पयुक्त वारे राज्यात येणार आहेत. बाष्पयुक्त हवा, थंड आणि घुसळीमुळे विजांचा कडकडाट, 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे गुरुवारपासून रविवारपर्यंत पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात केळी, द्राक्ष, पपईसह भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्यामुळे गारपीट झाल्यास उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.